घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला होता तरी सुद्धा घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर तुमचं नाव तुम्ही आता घरकुल यादीमध्ये टाकून घेऊ शकता। किंवा तुम्ही घरकुल योजनेसाठी फॉर्मच भरलेला नव्हता पण तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र आहात तर अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आता टाकून घेऊ शकता। तुमचं नाव घरकुल यादीमध्ये कसं टाकायचं सगळी प्रोसेस समजून या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या। असेच कामाचे व्हिडिओ सर्वात आधी पाहायला भेटत राहतील। मी अविनाश तिरमले व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण समजून घेऊया ज्यांनी घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला होता परंतु ते पात्र आहेत तरी सुद्धा त्यांचं नाव घरकुल यादीमध्ये आलं नाही आणि त्यांना सांगितलं गेलं की सिस्टमने तुमचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे। तर अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता, ग्रामपंचायतीला सांगायचं आहे। सर्व लोकांनी ज्यांचा फॉर्म भरलेला होता पण घरकुल यादीमध्ये आलं नाही, तुम्ही एक टीम करून घ्यायची आहे आणि ग्रामपंचायतीला सांगायचं आहे की आम्ही घरकुल योजनेसाठी पात्र आहोत तरी सुद्धा आमचं नाव घरकुल यादीमध्ये आलेलं नाही। मग ग्रामपंचायतीला आपल्या महाराष्ट्र सरकारने आधीपासूनच सूचना दिलेल्या आहेत। जर का अशी परिस्थिती असेल तर ते काय करतात, सर्वांची एक यादी तयार करतात आणि जिल्हास्तरीय कमिटी असते, अपिलिएट कमिटी, त्याकडे तुमची जी यादी आहे तर ती दिली जात असते आणि तुमच्याकडून काही ते आवश्यक कागदपत्र सुद्धा मागत असतात। आता ती कमिटी काय करते, तुमचा जो फॉर्म भरलेला होता तर तो पुन्हा एकदा चेक केला जातो आणि जर का तुम्ही पात्र ठरले तर तुमचं नाव या येणाऱ्या घरकुल यादीमध्ये टाकून दिलं जात असतं। अगदी सोपी पद्धत आहे ही जी पद्धत आहे किंवा ही जी प्रोसेस आहे आधीपासून ग्रामपंचायतीला महाराष्ट्र सरकारने सांगितलेली आहे। पुन्हा एकदा सांगतो, परंतु काही ग्रामपंचायती हे काम स्वतःहून करून घेत असतात, काही ग्रामपंचायती करत नाही, त्यामुळे तुम्हाला ग्रामपंचायतीला या गोष्टी सांगायच्या आहेत। आता तुम्ही घरकुल योजनेसाठी फॉर्मच भरलेला नव्हता, तुम्हाला त्यावेळेस माहीतच नाही, तुम्हाला आठवणच पडली किंवा तुम्ही कामानिमित्त बाहेरगावी राहता आणि त्यावेळेस तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुमच्याकडून घरकुल योजनेचा फॉर्म भरला गेलेला नाही आहे, परंतु तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र आहात। आता तुम्ही घरकुल यादीमध्ये तुमचं नाव कशा प्रकारे टाकून घ्यायचं, सेमच प्रोसेस आहे, फक्त थोडासा फरक आहे। आता अशा परिस्थितीत सुद्धा जे गावकरी आहेत ज्यांनी घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला नाही त्यांनी सुद्धा एक टीम तयार करायची आहे, म्हणजे एक ग्रुप मिळून ग्रामपंचायतीकडे जायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की आमचं नाव घरकुल यादीमध्ये टाकून घ्या किंवा घरकुल यादीमध्ये टाकून घेण्यासाठी सजेस्ट करा। मग ग्रामपंचायत काय करत असते, पुन्हा अशा लोकांची यादी तयार करते की ज्यांनी घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला नाही आहे परंतु ते घरकुल योजनेसाठी पात्र आहेत। आता ही जी यादी आहे तर ते MORDकडे कारवाईसाठी दिली जात असते आणि जर का कोटा आला असेल की घरकुल मंजूर होणार आहे तर त्यावेळेस तुमची नावं प्रथम सजेस्ट केली जातात आणि जर का तुम्ही पात्र असाल तर तुमचं नाव घरकुल योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येतं आणि जी पुढील येणारी घरकुल यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव टाकून दिलं जात असतं। एकदम सोपी पद्धत आहे आणि या जी ही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ही प्रोसेस पुन्हा एकदा सांगतोय, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीला या प्रकारच्या आधीपासून सूचना दिलेल्या आहेत। आता या दोघी परिस्थितीत जर का तुम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं तर तुमचं नाव घरकुल यादीमध्ये टाकून दिलं जाऊ शकतं, परंतु कोणाचं नाव आधी येईल, ज्यांनी घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला होता ते पात्र आहेत परंतु त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला त्यांचं नाव आधी येईल आणि ज्यांनी घरकुल योजनेसाठी फॉर्मच भरलेला नव्हता परंतु ते पात्र आहेत त्यांचं नाव थोडंसं लेट येऊ शकतं। ही गोष्ट लक्षात ठेवा। ही होती प्रोसेस, सगळी प्रोसेस तुम्हाला समजावून सांगितलेली आहे। तरी तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।